आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय झालं? सावीची तब्येत बरी असेल, एवढी धावपळ का करते? मला सांगा काय झालं, एवढी धावपळ का करते? सावीला ऑक्सिजन मास्क लावून श्वास घेता येत नाहीये. तुम्ही जाऊ नका, तुम्ही जाऊ नका. कृष्ण एकदा जायला पाहिजे. आधी मी एकदा जाऊन बघवणार ना. मी एकदा फक्त बघून येतो, काही नाही होणार. आधी ऐक माझं, शांत हो. काही होणार नाही, काळजी करू नकोस. शांत हो, शांत हो. डॉक्टर काय झालं? सावी कशी आहे डॉक्टर? मी आता काही सांगू शकत नाहीये. ती आउट ऑफ डेंजर आहे का? वेडी झालेस का काय? माले माले हे माले माले सावी कशी आहे का? सांग ना, सावी कशी माझी? हा सांग ना माले, सावी कशी माझी? बोल, तू काही बोलत का नाही? माझी सावी कशी? सांग ना मालू, मालू बोल ना, माझी सावी कशी आहे? नाही नाही
सावी, हे सावी, तुला काही त्रास होत नाहीये ना? तुला बरं वाटतं ना आता? हे बघ, काळजी नको करू, हा? आई आहे ना? ऐका, पेशंटला जरा आराम करू दे. हो हो डॉक्टर. सावी बाळा, मी बाहेर आहे. तू काळजी नको करू. मी आहे, आम्ही सगळे आहेत. हा, तू आराम कर. डॉक्टर, माझी सावी ठीक आहे ना आता? हो, सावीला आता कसलाच धोका नाहीये. ती सुखरूप आहे, पण आता तिला आराम करू देत. तिच्या भोवती असा गोंधळ नको. तुम्ही प्लीज सगळेजण बाहेर थांबा. आम्ही बाहेर थांबतो. डॉक्टर, थँक्यू. तवी आता अजिबात घाबरायचं नाही. बाबा आहेत ना सोबत? आई बाबा, तुम्ही दोघं नेहमी माझ्यासोबत राहा. मला सोडून कुठेही नाही जायचं दोघांनी. प्रॉमिस? प्रॉमिस? सांगा ना, तुम्ही बोलत का नाहीये? प्रॉमिस. आई, बाबा का रडतोय? आणि त्या मावशीचा फोटो असा हात लावून का ठेवलाय? साऊ बाळा, आपली मावशी ना देवबाप्पाच्या घरी गेले. ती देवबाप्पाकडे गेली, मग चांगलंच आहे ना. देवबाप्पा तिला माझ्यात ठेवेल. आई, बाबा काय एवढा रडतोय? आणि त्या तर तुझ्या मैत्रीण होत्या ना? सांग ना आई, का मी बाबांना विचारू? बाबांना रडताना बघून मला कसं तरीच होतं. मला तिला आतमध्ये घेऊन जा. सावी, तुझी ड्रॉइंग बुक कंप्लीट करायची ना? जा कर.
थांब सुंदरी, सावीला का आत पाठवलं तू? खरं काय ते तिलाही सांग ना, तिलाही कळू दे. तिच्या खोट्या आईमुळे तिची खरी आई या जगात नाहीये. आदित्य, आदित्य काही वाटेल ते बोलू नकोस. हे बघ, आम्हाला माहितीये की तू खूप दुःखात आहेस, पण याचा अर्थ हा नाहीये की तू सगळ्यांवरती आरोप करशील. तू तर काही बोलूच नकोस. तू ही सुंदरी इतकाच दोषी आहेस. तुमच्या दोघांमुळे आज माझी अनु माझ्या झोपत नाहीये. ठीक आहे, चला सावीला बोलवा. तिला सगळं सत्य सांगून टाकू, म्हणजे मला आणि सावीला निघता येईल इकडनं लवकरात लवकर. वेड्यासारखं बोलू नकोस आदित्य. ही वेळ आहे का सावीला सगळं खरं सांगण्याची? ती पोरगी नुकतीच मरणाच्या दारातून परत आली आहे घरी. आधीच तिला खरी आई खोटी आई सांगणं आपल्याला किती अवघड जात होतं. आता अनु गेली रे, पण तिला नाही सांगू शकत काही. का नाही सांगू शकत? सुंदरी बद्दल तिच्या मनात राग निर्माण होईल म्हणून? सुंदरी आणि धनंजयचा खरा चेहरा तिच्या समोर येईल म्हणून? सारखं काय तेच तेच बोलतोय श्री. आणि या सगळ्यामध्ये ना सरुची आणि धनंजयची काही एक चूक नाहीये. हे सगळं झालंय त्या साहेबामुळं. बरोबर आहे तुझं. साहेबांमुळे जीव गेला अनुचा, खरंय ते. पण साहेबांनी हे सगळं का केलं? सुंदरी आणि धनंजयचा राग काढलाय तिने अनुवर. त्या दोघांमुळे हे सगळं झालंय. तोपर्यंत ती किडनॅप्ड होती, साहेबांकडे होती. मी काहीतरी प्रयत्न करत होतो, कसं तरी मी तिला सेफ ठेवत होतो. पण नाही, त्या दोघांना हिरोगिरी करायची होती ना. शहाणपणा करत गेले तिकडे, अनुला घेऊन आले आणि काही दिवसांच्या आत अनुचा जीव गेला. माझ्याकडे राहिली असती ना तर सेफ राहिली असती ती. तुमच्या दोघांच्या शहाणपणामुळे जीव गेलाय तिचा. असं काही नाही आदित्य. अरे उलट अनुची मेमरी परत यावी म्हणून माझी सरू धडपड करत होती, आणि बिचारीची मेमरी परत आली पण होती. पण काय उपयोग त्याचा? शहाणपणा करत सुंदरी अनुला घेऊन गेली, ते घेऊन गेलीच. सगळं सुंदरीमुळे झालंय. आदित्य, तू गप्प नाही ना बसलास तर मी वेळ काळ काही बघणार नाही, आधीच सांगून ठेवतोय तुला. आता काय करशील? काय करशील? मारशील मला? तसं माझ्या अनुला मारलं तसं मारशील मला? तुला जे करायचं कर, मला फरक नाही पडत. आज मी सावीला सत्य सांगणारच. बघतो कोण येतो मध्ये. आधी ते तुझ्या पाया पडते मी. हे बघ, तुझा माझ्यावरती राग आहे ना, तू माझ्याशी भांड. मला काय बोलायचं ते बोल. तुला जे काय करायचं ते माझ्यासोबत कर, पण प्लीज प्लीज तू सावीला आता जाऊन काही सांगू नकोस. हे बघ, तू बाबा आहेस ना तिचा. तू समजू शकतो ना रे. तिला जर हे कळलं ना तर तिला सहन नाही होणार आहे आदित्य. मला माहिती तुला खूप त्रास होतो. हे सगळं माझ्यामुळे झालंय असं समज तू. हे बघ, आता असा काही निर्णय घेऊ नकोस प्लीज. आता सावर स्वतः. सुंदरी, मला सांग मी काय करू सावरून? आयुष्यात जे काही केलं होतं ते सगळं अनुसाठी केलं होतं, आणि आता अनुच राहिली नाही. अनुची शेवटची आठवण सावी ती मला हवी आहे. आणि ती तुला आई मानते, ती माझ्यासोबत येणार नाही. सुंदरी, तुझं सत्य मला तिला सांगावंच लागेल, तरच मला इकडनं निघता येईल. नाही तर परत त्याच गोष्टी होत राहतील. मला इकडेच अडकून पडावं लागेल. परत ती तुला आई बोलेल, मला बाबा बोलेल. आपल्या नवरा बायकोचं नाटक करावं लागेल. हेच करायचंय का आपल्याला? नवरा बायकोचं नाटक करत बसायचंय? तुला संसार करायचा का माझ्या बरोबर?
नाही जमणारे नाही. आता माझ्यामध्ये यायचं नाही. मला माझी सावी हवी आहे बस. आधी मी तयार आहे. मी तयार आहे तुझ्यासोबत संसार करायला. सुंदरी, सरू, अगं काय बोलते तू? तुला भान आहे का? तू काय बोलतेस हे? सरे अगं हा काय वेडेपण आहे? सुंदरी सावीच्या नावाने ब्लॅकमेल करतोय तुला. ऐकू नकोस त्याचा. सुंदरी, अहो कृष्णा बरोबर बोलतोय. तुम्ही का अडकताय त्याच्या बोलण्यामध्ये? नाही धनंजय, माझा जीव गेल्यानंतर मला सावीला प्रोटेक्ट करायला हवं. अहो हो, पण त्यासाठी तुम्हाला हे सगळं करायची गरज नाहीये. प्लीज. सुंदरी अगं काय करतेस काय तू? हे प्लीज, मी तुमच्या समोर हात जोडते. मंगलदेव काय चाललंय हे? साधनाताई, अहो मी काय म्हणते, माझं थोडं ऐकून घेता का? मी लाख ऐके नो, पण तुमच्या लेकीनं ऐकायला हवं ना. धनंजय, आपण जाऊ इथून. चला. धनंजय, चला जाऊ आपण इथून. प्लीज फोन उचला. प्लीज गैरसमज नका करून घेऊ. प्लीज मला समजून घ्या ना धनंजय. धनंजय प्लीज, आय एम सो सॉरी. मला माहिती माझ्या निर्णयामुळे तुम्हाला खूप त्रास झालाय, खूप राग आलाय, पण प्लीज प्लीज माझ्याशी बोला. आपण बोलून सगळं सॉर्ट आउट करू. हे बघा, आपण नेहमी ज्या ठिकाणी भेटतो त्या ठिकाणी येऊन थांबणार आहे. तुम्ही आलात नाही आलात तरी मी वाट बघत तिथे थांबणार आहे. प्लीज मला एकदा भेटा धनंजय, प्लीज. सरू, बास कर की बाळा. किती रडणार आहेस आता? हे बघ, मला माहितीये अनुचं जाणं तुझ्या लय जिव्हारी लागले. अगं पण आमच्यासाठी पण हा धक्का लय मोठा आहे. सरू, मी तुला एवढंच सांगेल, भावनेच्या भारात जाऊन आपल्या माणसानं नको ग दुखवू. बघ ना, सकाळी धनंजय तुला किती समजून सांगत होता, पण तू भावनेच्या भारात वाहत गेलीस आणि भलताच काहीतरी निर्णय ऐकवलास. मला सांग, असं का वागलीस बाळा? आणि तू जो काही निर्णय घेतलायस त्याच्याबद्दल पूर्ण विचार केलायस ना? आई, हे बघ, तुला पण जर मला जाब विचारायचं असेल ना तर मग बोलूच नकोस तू. हे बघ, हे तुला जाब विचारायला किंवा उपदेश करायला नाही ग आले. मी हे सांगायला आले की पटो किंवा ना पटो, तुझ्या निर्णयात मी तुझ्या बरोबर आहे. मी तुला हे पण सांगते की मला नाही आवडलं हे, पण तरी सुद्धा मला माहिती आहे तू आतापर्यंत जे पण काही निर्णय घेतलेस ना, पूर्ण विचार करून घेतलेस. आणि आता पण तू जे पण काही करशील ना, पूर्ण विचार करून करशील. आणि तुझ्या प्रत्येक निर्णयात मी तुझ्या बरोबर असणार आहे, असा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. आई, अनु मॅडम गेल्या ग, मला सोडून लांब गेल्या. आणि आता धनंजय पण माझ्यापासून लांब जाणार आहे. माझ्या हातात खरंच काही नव्हतं. मी हे सगळं मुद्दाम नाही केलेलं. शांत हो बाळा, शांत हो.
धनंजय तुला सोडून कुठंही नाही जाणार. नाही ना जाणार ग. कधीच नाही जाणार.